चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला गावदेवी घेसर संघाचा. मॅच सुरू होते. दोन्ही संघांना शुभेच्छा. ऋतिक बॉलिंग ट्रॅकवरती राऊंड द विकेटने स्ट्रायकिंग एंडवर. विनायक आखुटब्या चेंडू होता पुल करण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा कोणत्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगत होते. पहिला चेंडू भन्नाट वेगाने फेकतो ऋतिक. पॉवर प्ले स्पेशलिस्ट खिडकाळी संघाचा हा खेळाडू. स्ट्रायकिंग एंडवर डावखुऱ्या हाताचा विनायक. पहिला चेंडू भन्नाट वेगाने फेकला होता. परफ्यूम डील चेंडू वेगाने निघून जातोय. पुन्हा एकदा सजवतोय ऋतिक. बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्रायकिंग एंडवर विनायक. राऊंड द विकेटने सुरुवात करतोय. आता मात्र शफल झाले होते. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जी गॅप आहे ती भेदण्याचा प्रयत्न होता. हुक करण्याचा प्रयत्न होता बॅट्समन विनायकचा. आधी शफल झाले होते ते रीड केलं ऋतिकने. सलगचा दुसरा चेंडू निर्धाव फेकतो. या मॅचसाठी आपल्याला ऑफिशियल्स पाहायला मिळतात. कुणाल म्हात्रे आणि समीर भोईर. मेन पंचांची भूमिका कुणाल म्हात्रे पार पाडत असताना आणि स्क्वेअर लेगची पंच समीर भोईर आहेत. नक्कीच कुणाल म्हात्रे कुठेतरी मनाला खंत वाटत असेल, कारण की भरपूर मोठं नाव होतं कुणालचं. दुखापतग्रस्त झाले त्यामुळे आज संघामध्ये नाही आहेत. राऊंड द विकेटने ऋतिक सुरुवात करतोय. स्ट्रायकिंग एंडवर विनायक. इथे मात्र हलकीशी अपील केली जाते. चेंडू बाहेर जात असताना यष्टीरक्षकाकडे संधी आणि इथे मात्र फलंदाज होतो बाद. जो प्रेशर निर्माण केला होता 2 चेंडू निर्धाव. स्ट्राईक इथे मात्र रोटेट करायची होती विनायकला, पण रनआउटच्या स्वरूपात विकेट सॅक्रिफाईस करायला लागते. पहिला धक्का लागतोय 0 धावसंख्येवर. विनायक बॅक टू द पवेलियन. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 41 नंबरच्या सर्व गाड्या त्यांच्या आपण पाहतो. एक डॅशिंग पर्सनॅलिटी आहे जितू पाटील, मॅन फ्रॉम आयरे. त्यांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक स्वागत. जितू पाटील आल्या आल्या दादांना शुभेच्छा देत असताना 3 चेंडू फेकलेत आतापर्यंत. ऋतिकने एकही धाव खर्च केली नाहीये. 1 रनआउटच्या स्वरूपात विनायकला मैदान सोडावं लागलं. 2 चेंडू सलग निर्धाव फेकले. स्ट्राईक रोटेट करायची होती. करणला स्ट्राईकवर आणायचं होतं विनायकला. ओव्हर द विकेटने ऋतिक चेंडू मध्ये घेऊन काढलाय. टायमिंग प्रॉपर झालंय. चेंडू कॉमेंट्री बॉक्सच्या वरून येतोय. प्रेशर रिलीज स्ट्रोक नेल्सन मडवीच्या बॅटमधून षटकार. नक्कीच विजयदादांचा आज वाढदिवस आहे. वर्षातील 365 दिवस, महिन्यातील 30 दिवस, आठवड्यातील 7 दिवस आणि आम्हा सर्वांसाठी खास दिवस म्हणजे विजयदादांचा वाढदिवस. आणि त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. विजयदादांचं गुणगान गाणारं हे गीत आपण ऐकलं. डीजे ऑपरेटर भारतच्या माध्यमातून मंत्रमुग्ध करणारं संगीत सातत्याने आतापर्यंत 2 दिवस ओलांडलेत, पण संगीत कक्षामधून अगदी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं संगीत डीजे भारतच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. ओव्हर द विकेटने ऋतिक सजवतो. स्ट्रायकिंग एंडवर निल्सन. षटकाराने अकाउंट ओपन केले संघाचं आणि स्वतःचं देखील. आता मात्र बॉटम बॅटचा वापर केला जातोय. क्वालिटी क्रिकेट. षटकार आल्यानंतर सन्मान दिला जातोय. स्ट्राईक रोटेट केली जाते. चांगला चेंडू होता. सन्मान दिला निल्सनने. रीड केलं गोलंदाजाला आणि स्ट्राईक रोटेट केली जाते. करणला स्ट्राईकवर आणलं जात आहे. सलामीला येत असताना करण अजून एकही चेंडू खेळला नाहीये. धावसंख्या झाली धावफलकावर 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 ही धावसंख्या. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर 7 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकिंग एंडवर करण बेडेकर. ऋतिक पॉवर प्ले स्पेशलिस्ट. इकॉनॉमिकल षटक हाताळतोय. 5 चेंडूमध्ये 7च धावा खर्च केल्यात. 1 षटकार जरूर खर्च केलाय. कमबॅक करण्याची क्षमता ऋतिक. स्ट्रायकिंग एंडवर करण. इथे मात्र लॉफ्ट केलाय. एलिव्हेशन व्यवस्थित मिळालंय. चेंडू आकाशाला गवस निघालत असताना
करण बेडेकर देखील षटकार ठोकतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली धावफलकावर 13 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिले 3 चेंडू सुरेख हाताळले होते गोलंदाज ऋतिकने. त्यानंतर निल्सन आले स्ट्राईकवरती, षटकार ठोकला, स्ट्राईक रोटेट गेली, एक धाव इथं मात्र कंप्लीट गेली. त्यानंतर पुन्हा एकदा करण बेडेकर स्ट्राईकवर आले आणि त्याने देखील षटकाराने स्वतःचं अकाउंट ओपन केलं. म्हणजे सलगचे 2 फलंदाज आपण पाहतोय तर षटकाराने अकाउंट ओपन करत असताना पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. ऋतिकने धावा खर्च केल्यात 13. एक धक्का लागला बॅटिंग करत असताना उमसाई आगासन संघाला. दुसरं षटक घेऊन गोलंदाज तेजस ठाकूरचा वापर केलाय. एक अष्टपैलू खेळाडू गावदेवी ईश्वरी 11 संघाचा तेजस ठाकूर बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडवर बॅट्समन निल्सन मडवी वैयक्तिक 7 या धावसंख्येवर खेळत असताना धावसंख्या धावफलकावर 13. पॉवर प्लेचं दुसरं षटक तेजस ठाकूर बॉलिंग ट्रॅकवरती मोठा गाव एंड कडून सज्ज होतोय. तेजस उर्ध विकेटने शफल झाले. निल्सन लो फुलटा चेंडू होता. बॉल बॅक ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळाली. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत चेंडूची फेक केली तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. एकच धावेवर इथे मात्र समाधान मानावं लागते. धावसंख्या होते धावफलकावर एका धावेच्या मदतीने 14 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच आपल्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता विजयदादा भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त जी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते. कोणती भेटवस्तू इथे स्वीकारली जाणार नाहीये. जर आपण कोणती आर्थिक मदत करू शकता तर नक्कीच ती आमच्या व्यासपीठावरती पेटी आहे. त्या पेटीमध्ये आपण डोनेट करा. ती सर्व आर्थिक मदत आपण वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रमाला डोनेट करणार आहोत. एक चांगली संकल्पना वाढदिवसानिमित्त आपल्याला पाहायला मिळते. विजयदादा भोईर यांच्या माध्यमातून षटकार ठोकलाय बॅट्समन करणने. बॅक टू बॅक 2 षटकार करण बेडेकरच्या बॅटमधून येतात. शेवटच्या चेंडूवर देखील स्ट्राईक मिळाले होते. ऋतिकच्या अगेन्स्ट देखील षटकार ठोकला. त्यानंतर तेजस ठाकूरला देखील स्वागत षटकारानेच करतोय. धावसंख्या झाली धावफलकावर 20 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सलग दुसरा षटकार आलाय बॅटिंग करत असताना करण बेडेकरच्या बॅटमधून. धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न उमसाई आगासन. पहिले 3 चेंडू वर्चस्व राहिलं आई गावदेवी ईश्वरी 11 खिडकाळी संघाचं. त्यानंतर कमबॅक. हे 2 खेळाडू मैदानामध्ये अनुभव आहे 2 खेळाडूंकडे. उर्ध विकेटने तेजस सज्ज होतोय. इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, रीड केलं. सलग 2 षटकार ठोकलेत करणने. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न सातत्याने चालू आहे. ते गोलंदाज तेजसने रीड केलं आणि गतीमध्ये परिवर्तन केलं. शेवटच्या मोमेंटला रिलीज करत असताना फिंगर रोल केले. निर्धाव चेंडूची सांगता होते. कमबॅक आपल्याला पाहायला मिळते तेजस ठाकूरच्या माध्यमातून. 20 ही धावसंख्या धावफलकावरती. उर्ध विकेटने तेजस. स्ट्रायकिंग एंडवर करण. बॅटमधला चेंडू होता. हलकीशी अपील देखील केली होती तेजसने. इथे मात्र दुसऱ्या धावेचा कॉल केला निल्सनने. डेंजर एंडला स्वतः जात असताना आणि 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात. हा ना मध्ये चालू होतं. करण बोलू होते, नकारत होते, पण शेवटच्या मोमेंटला करणने देखील पाहिलं निल्सन खूप वेगाने आलेत. दुसरा धाव होऊ शकते आणि डेंजर एंडला स्वतः निल्सन होते, त्यामुळे 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या आणि धावसंख्या होते धावफलकावर 2 धावेंच्या मदतीने 22 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. उर्ध विकेटने पुन्हा एकदा सज्ज होतं तेजस. स्ट्रायकिंग एंडवर करण. स्लो रूम पद्धतीचा चेंडू होता. आता मात्र अलॉंग दी कार्पेट घेऊन काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे लॉंग ऑनवरून येत आहेत. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात. ऑन द स्टंप फेकी देखील व्यवस्थित येते. 2 धावेच्या मध्ये धावसंख्या होते धावफलकावर 24.
चेंडू झाले आतापर्यंत 5. अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. जीटीसीच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहू शकता. कवदी देवीसापाडा ग्रामस्थ मंडळ आयोजित एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप स्पर्धेचा 7वा पर्वामध्ये पदार्पण करत असताना आजचा स्पर्धेचा 3रा दिवस. कालच्या दिवसामध्ये तेजस भुईर देखील होते जीटीसीचे ऑपरेटर. ऑनलाईन स्कोररची भूमिका पार पाडत असताना आज गणेश आहेत, त्याचप्रमाणे विकास, अक्षय कडू. ओव्हर द विकेटने तेजस. मात्र फुलटॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्याकडून मिसफिल्ड होते. डीप मिड विकेटवरून क्षेत्ररक्षक येतोय. दूरवरचा पल्ला गाठून तोपर्यंत एक धाव मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर 1 धावेच्या मदतीने 25 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. 25 ही धावसंख्या धावफलकावरती. बॅटिंग करत असताना ओमसाई आगासन संघाचे डीजे. षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावर 25. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर ऋतिकने धावा खर्च केला होता 13. दुसऱ्या षटकामध्ये तेजसने धावा खर्च केल्या ते म्हणजे 12. धावसंख्या झाली धावफलकावर 25. 12.25च्या सरासरीने बॅटिंग करत असताना ओमसाई आगासन संघ आपल्याला पाहायला मिळतोय. शनिदास येतोय बॉलिंग ट्रॅकवरती 3रं षटक घेऊन. राऊंड विकेटने शनिदास. स्ट्रायकिंग एंडवर करण. पहिला चेंडू लाईन चेक केली जाईल. पंच दोन्ही हात समांतर करत असताना वाईट चेंडू मात्र पहिला हाताळतोय गोलंदाज शनिदास. धावसंख्या झाली धावफलकावर 26 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच मैदानामध्ये रंगत असताना आगासन विपक्ष खिडकाळी. विनायक लवकर बाद झाल्यानंतर पूर्णपणे जबाबदारी घेतली आहे करण आणि निल्सन वरती. विनायक देखील खूप फॉर्म मध्ये आहे, त्यामुळे केजूने त्याला प्रमोट केलं होतं. विराज संगनायक आहेत. शनिदास वेगाने फेकण्याचा प्रयत्न होता. चेंडू कव्हरचं रिझन मध्ये जातोय. मिडॉनवरून क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूची फेकी करेल तोपर्यंत स्ट्राईक रोटेट केली जाते. स्ट्राईकवर आणलं तर निल्सनला धावसंख्या होते धावफलकावर 1 धावेच्या मदतीने 27 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. शनिदास बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडवर निल्सन. धावसंख्या धावफलकावर 27. 3रं षटक प्रगतीपथावर. राऊंड विकेटने शनिदास सज्ज होतोय. चेंडू बॅट अँड पॅड मध्ये होता. पंचांकडे अपील देखील केली होती. थ्रो थोडासा वाईडिश येतो बॅकिंगसाठी. क्षेत्ररक्षक येत आहेत तोपर्यंत दुसऱ्या धावेचे मात्र कॉल केला निल्सनने आणि 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होती धावफलकावर 2 धावांच्या मदतीने 29 रन ऑन द स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 3rd ओव्हर रिमेनिंग. 2 चेंडू झालेत आतापर्यंत. शनिदास बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग इनवर निल्सन. आधीच पवित्रा घेतला होता, लॉफ्ट केलाय. चेंडू जातोय वन बाउन्स क्षेत्ररक्षक हातामध्ये. फर्स्ट मध्ये उचलतोय. फेकी देखील व्यवस्थित होते नॉन स्ट्रायकिंग एंडला. 1च धाव तोपर्यंत संधी होती. 1 धाव मात्र कंप्लीट केली जाते. धावसंख्या होते धावफलकावर 1 धावेच्या मदतीने 30 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. राऊंड द विकेटने 30 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग ट्रॅकवरती शनिदास. स्ट्रायकिंग एंडवर करण. इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतोय. निर्धाव चेंडूची सांगत होते. या षटकामध्ये धावांची गती रोखण्यात यश मिळालंय गोलंदाज शनिदासला. चांगली गोलंदाजी करत असताना चेंडू रिलीज करताना थोडासा पॉज घेतात शनिदास. एक वेगळी ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते. अशाच प्रकारची ऍक्शन आपण देवीसापाडामध्ये कुणालची देखील पाहायचो. थोडीशी दुखापतग्रस्त आहेत, खंतता मनामध्ये आहे, पण नक्कीच कमबॅक करतील. राऊंड विकेटने शनिदास आपण बॉलिंग ट्रॅकवरती पाहतोय.
शफल झालेत, आधी शफल झाले, ते पाहिलं, रीड केलं. गोलंदाजाने ब्लॉक होल पद्धतीचा चेंडू होता. सेमी हेलिकॉप्टर करण बेडेकरच्या बॅटमधून डेंजर एंडला करण जात असताना थ्रो थोडासा उशिरा येतोय, थोडंसं निराश देखील होत आहेत यष्टीरक्षक. थ्रो आधी आला असतं तर नक्कीच करण बेडेकरला मैदान सोडावं लागलं असतं. वेगाने 2 धावा कंप्लीट करतोय धावसंख्या होती धावफलकावर 2 धावांच्या मदतीने 32 रन्स, 32 धावा धावफलकावरती. तिसरं षटक प्रगतीपथावर. या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे, शेवटचा चेंडू. राऊंड द विकेट नाही तर मात्र लॉफ्ट केलाय, टायमिंग प्रॉपर झालाय, चेंडू जाईल डीप मिड विकेट, बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना करण बेडेकरच्या बॅटमध्ये येतो हा क्रॅकिंग षटकार. त्याचबरोबरीने ज्यांचं नुकताच आगमन झालं आदरणीय कल्पेश सुर्वे साहेबांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. तर नक्कीच सकाळच्या सत्रामध्ये जे आपल्याला नाश्त्याची सुविधा उपलब्ध झाली ते विक्रम मनोहर म्हात्रे साहेब ते देखील उपस्थित आहेत. 4 दिवस नक्कीच नाश्त्याची सुविधा त्यांच्याकडून आहे अशा आम्हाला आयोजक सूचना देत असताना विक्रम मनोहर म्हात्रे. भरपूर प्रेम आहे देवीचा पाडा क्रिकेटवरती त्यांचं. नक्कीच कल्पेश सोबत बाळू म्हात्रे साहेब देखील आहेत, बिग सपोर्टर नवापाडा संघाचे. त्यांचं देखील राजा म्हात्रे यांचे बंधुराज आहेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने गावदेवी देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. धावसंख्या झाली धावफलकावर 38 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. 14 षटक घेऊन येते गोलंदाज ऋतिकचा वापर केलाय, ज्या ऋतिकने पहिलं षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी पहिल्या 3 चेंडूवरती राहिली होती, त्यानंतर 2 षटकार त्याने खर्च केले. 38 ही धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 14 षटक प्रगतीपथावर गोलंदाज ऋतिकचा वापर केलाय. आता मात्र मोठा गाव एंड करून स्टार्ट करत असताना सुरुवातीला आपण जर विचार केला तर कॉमेंट्री बॉक्स एंड करून सुरुवात केली होती ऋतिकने. आता मात्र मोठा गाव एंड काढून स्ट्रायकिंग एंडवर निल्सन. चांगली पार्टनरशिप बिल्डअप होत असताना 38 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना या 2 खेळाडूंमध्ये ओव्हर द विकेटने रनवेमध्ये थोडासा प्रॉब्लेम, रनवेमध्ये व्यत्यय येतोय. ऋतिक नक्कीच श्रद्धांजली चषकामध्ये 40+ देवीचा पाडा संघाचे राजू म्हात्रे यांनी देखील 50 धावा एकवटल्यात. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली, त्यांना देखील आपण शुभेच्छा देतोय आणि पुढील वाटचालीसाठी नक्कीच बेस्ट ऑफ लक. वळे मैदानाकडे ऋतिक बॉलिंग ट्रॅकवरती स्ट्रायकिंग एंडवर निल्सन. गोलंदाजाला इथे मात्र दंडित केलाय, वेगाने फेकायचा होता आणि इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात विकेट बहाल करतोय निल्सन. नो चेंडू इथे मात्र गोलंदाजाने फेकला. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, थोडंसं फंबलिंग झालं, संधी होती एका धावेची पण थोडीशी कुठेतरी कमी पडले. बॅट ग्राउंडिंग व्यवस्थित झाली नाही निल्सनची आणि रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस करत असताना धक्का क्रमांक 2 बॅटिंग करत असताना आकाशन संघाला. पहिला चेंडू मात्र वेगाने फेकण्याचा प्रयत्न होता, लाईन पाहिली पंचांनी, हाईट फॅक्टरचा प्रश्न होता. नो चेंडू इथे मात्र पहिला फेकत असताना गोलंदाज ऋतिक.
आणि यापुढील चेंडू फ्री हिट असणार आहे. नक्कीच आमचे स्क्वेअर लेगचे पंच समीर आम्हाला माहिती देत असताना थँक्यू समीर. फोर्थ विकेटने ऋतिक सज्ज होतो. फ्री हिटचा चेंडू स्ट्रायकिंग एंडवर करण बेडेकर. लॉफ्ट केलाय, टायमिंग व्यवस्थित झालाय. लॉंग ऑन बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना करण बेडेकरच्या बॅट मधून येतोय हा षटकार. फ्री हिटची संधी होती आणि संधी स्वीकारत असताना करण षटकार ठोकला. धावसंख्या झाली दफलकार षटकाराच्या मदतीने 45 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चौथं षटक प्रगतीपथावर ऋतिक. पहिला चेंडू नो प्लस रनआउट, त्यानंतर षटकार. एक चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली दफलकार 45. ऋतिक बॉलिंग ट्रॅकवरती. नवीन आलेला फलंदाज निल्सन बाद झाल्यानंतर मोनिश नॉन स्ट्रायकिंग एंडला. फोर्थ विकेटने पुन्हा एकदा सुरुवात करत असताना करण इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय. अजून एक धक्का लागतोय. बिग विकेट डाऊन. आगासन संघाला तिसरा धक्का लागतोय. करण बेडेकर बॅक टू दी पवेलियन. लेग बिफोर बाद होत असताना करण आधी शफल झाले होते. ऋतिकने चेंडू फेकला. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. चेंडू सरळ यष्टांच्या समोर आढळले गेले करण, त्यामुळे फलंदाजांना बाद देण्यात आलं. लेग बिफोर विकेट आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली दफलकावर 45 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चौथं षटक प्रगतीपथावर ऋतिक कम बॅक करत असताना आता मात्र नवीन फलंदाज येतोय मैदानामध्ये करण बाद झाल्यानंतर. विराज संघनायक. विराज मुंडे येतोय. अष्टपैलू खेळाडू, एक टॅलेंटेड यंगस्टर आहे. आगासन संघाचा संघनायक म्हणून त्याची निवड झाली आहे. भरपूर कमी आपण नवदीप खेळाडूंना संघनायक पाहिलंय. अडविली संघाचे कल्पेश असतील, त्याचप्रमाणे सोनारपाडा संघाचे अनिकेत. आज आगासन संघामध्ये आपण विराजला पाहतोय. नक्कीच नवदीप खेळाडूंना ज्यावेळी संधी मिळते, संधीचं सोनं करतात आणि एखाद्या अनुभवी खेळाडूला मागे टाकून नक्कीच संघनायकाची भूमिका त्यांच्यावरती सोपवली जाते. हेच तर क्रिकेटचं वैशिष्ट्य आहे. इथे मात्र लॉफ्ट केलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह. चेंडू जातोय वन बाउन्स आमच्या कटआउटला लागत असताना पंचाचा सिग्नल येतो. 4 धावा. चौकाराच्या मध्ये धावसंख्या होती दफलकावर 49 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. संघनायक चौकाराने अकाउंट ओपन करत असताना करण बेडेकर बाद झाल्यानंतर देखील धावांची गती वाढवण्याचा पूर्णपणे प्रयत्न ओमसाई आगासन संघाच्या माध्यमातून. आदरणीय नवनाथ म्हात्रे साहेबांचं देखील शुभागमन झालं. त्यांचं देखील स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. मॅच चालू मैदानामध्ये आगासन विपक्ष खिडकाळी. इथे मात्र चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये जातो. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येतोय. फर्स्ट मध्ये उचलतोय. दुसऱ्या धावेचा इथे मात्र कॉल केला. डेंजर एंडला मोनिश. 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. सांघिक अर्धशतक इथे मात्र कंप्लीट झालंय. 51 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच देवीसापाडाचे नवनाथ म्हात्रे साहेबांकडून विजयदादा भोईर यांना शुभेच्छा दिल्या जातात वाढदिवसाच्या. धावसंख्या झाली दफलकावर 51. सांघिक अर्धशतक इथे मात्र कंप्लीट झालंय. फोर्थ विकेटने ऋतिक. स्ट्रायकिंग एंडवर विराज. इथे मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, स्लॉक स्वीप करायचा होता. चेंडू गॅपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडूची गती कमी करण्यामध्ये यश मिळालं. सेकंड अटेम्प्टमध्ये चेंडूची फेकी देखील व्यवस्थित करतोय. तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होती दफलकर 2 धावेच्या मदतीने 53 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. चेंडू झालेत आतापर्यंत ऋतिकच्या या षटकामधील 5 चेंडू झालेत. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या झाली दफलकावर 53. 3 गाड्यांच्या मोबदल्यात विराज. 3 चेंडू सामोरे जात असताना 8 धावा एकवटलात. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर 2 दुहेरी धावा. स्कोरबोर्ड चालतं ठेवण्याचं काम विराज मुंडे. संघनायक ऋतिक बॉलिंग ट्रॅकवरती ओव्हर विकेटने.
इथे मात्र लॉफ्ट केला, बॉलर बॅक ड्राईव्ह, क्षेत्ररक्षक आहे तिथे, पण चेंडू सरळ साईड स्क्रीनला धडक मारत असताना विराज मुंडेच्या बॅट मधून येतो हा षटकार. 4 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. धावसंख्या झाली धावफलकावर. या षटकाराच्या मदतीने 59 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते धावफलकावरती. रिप्ले आपण पाहू शकता. दर्जेदार क्षणचित्र टिपत असताना जीटीसीचे कॅमेरामॅन आहेत तिथे अभिजित. शेवटच्या मोमेंट पर्यंत चेंडू हवेमध्ये आहे. अगदी इंटरनॅशनल लुक पाहायला मिळतोय. चेंडू ज्यावेळी रिलीज केला त्यानंतर बॅट्समननी खेळून काढला. जोपर्यंत चेंडू हवेमध्ये आहे तोपर्यंत देखील इथे मात्र कव्हर केला जातो कॅमेराच्या माध्यमातून. नाईस, दर्जेदार प्रक्षेपण. आणि चेंडू जातोय शेवटच्या मोमेंटला साईड स्क्रीनला धडक मारत. षटकार आलाय. 4 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या झाली धावफलकावर 59 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच देवीचा पाडाचे जे प्रेक्षक आहेत त्यांच्या माहितीसाठी देवीचा वाडा 40+ ची मॅच श्रद्धांजली चषकामध्ये चालू आहे. समीकरण झालंय 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावेंची गरज आहे देवीचा वाडा 40+ संघाला श्रद्धांजली चषकामध्ये, जी हेदूटने इथे चालू आहे. वळूया मैदानाकडे. एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिपमध्ये मॅच सुरू आहे. पहिल्या फेरीतील 4थी आगासन विपक्ष खिडकाळी. 4 षटकांचा खेळ झाला समाप्त. पहिला सत्र मैदानामध्ये सुरू असताना धावसंख्या उभारली धावफलकावर 59. शेवटचं षटक प्रगतीपथावर पहिल्या सत्रातील पंकजचा वापर केला. गोलंदाज पंकज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आधी शफल झाले होते. हुक करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जी गॅप आहे ती भेदण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची सांगत होते. बॉक्स मध्ये पुन्हा एकदा आमचे ऑफिशियल स्कोरर किरण आमच्या सोबत येत असताना नक्कीच सिद्धार्थला देखील रिलीव्हर मिळेल. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने इथे मात्र थांबून खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क झाला नाहीये. एक धाव तोपर्यंत कंप्लीट केली जाते. लेग बायच्या स्वरूपात इथे मात्र एक धाव ऍड केली जाते. धावसंख्या होती धावफलकावर 60 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्लॉगोरचं षटक. पंकज बॉलिंग ट्रॅकवरती चांगली गोलंदाजी करतोय पंकज. एक फिरकी आक्रमण, चायनामॅन पद्धतीची गोलंदाजी, कंट्रोलिंग बॉलिंग. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा. आता मात्र स्लो रन पद्धतीचा चेंडू होता. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. चेंडू जातो अलॉंग दी कार्पेट. डीप विकेटवरून क्षेत्ररक्षक येतो. बॅकिंगसाठी लॉंग ऑनवरून क्षेत्ररक्षक देखील आहेत. फर्स्ट आणि सेकंड अटेम्प्टमध्ये इथे मात्र चेंडू फेकला जातोय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या होते धावफलकावर 2 धावेच्या मदतीने 62 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. अजून या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडूमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. 3 धावा खर्च केल्यात. एक लेग बिफोर धावसंख्या आहे लेग बायची. पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने डान्सिंग डाऊन द विकेट अलॉंग दी कार्पेट. चेंडू जातो गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. 2 धावा कंप्लीट केल्या जातात. फ्रंट फूटचा वापर केला होता बॅट्समन विराजने. धावसंख्या झाली धावफलकावर 64 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सातत्याने जर आपण पंकजचा विचार केला तर गुडलेन स्पॉटवर चेंडूची पिचिंग करत होता. हे पाहिलं विराजने कुठेतरी. त्यामुळे पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, पद्धतालितेची परीक्षा घेण्याचा प्रयत्न होता गोलंदाज पंकजचा. आता मात्र पुढे चेंडू फेकत असताना आधी शफल झाले होते. रीड केलं आणि मिश्रण आपल्याला पाहायला मिळतंय. चायनामॅन पद्धतीची गोलंदाजी पंकजची आपल्याला पाहायला मिळते. चेंडूला आतबाहेर वळवण्याचं वैशिष्ट्य, चांगली गोलंदाजी. या षटकातील मी म्हणे दुसरा निर्धाव चेंडू आहे. स्लॉगरच्या षटकामध्ये धावांपासून वंचित ठेवलंय पंकज. बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा. षटकातील शेवटचा चेंडू स्ट्रायकिंग एंडवर. इथे मात्र लॉफ्ट केलाय. चेंडू जातो अलॉंग दी कार्पेट. क्षेत्ररक्षक आहे तिथे. प्रोटेक्शन दिलं जातं. 1 धाव तर वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा मात्र कॉल केलाय डेंजरला. 2 धावा वेगाने कंप्लीट केले जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळतंय मोनिश आणि विराजच्या माध्यमातून. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केले जातात. धावसंख्या होती धावफलकावर 66. 5 षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त झाला. पहिल्या सत्राची समाप्ती. धावसंख्या उभारली आहे बॅटिंग करत असताना ओमसाई आगासन संघाने
66 आणि 67 जर टार्गेट ठेवलंय ते म्हणजेच आई गावदेवी ईश्वर 11 खिडकाळी संघासमोर 67 धावांचा पाठलाग करायचा आहे खिडकाळी संघाला आणि दुसऱ्या सत्राला ज्यावेळी सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन करतोय इन्व्हाइट करतोय ज्यांचा आवाज आपण सकाळच्या सत्रापासून ऐकतोय गेले 2 दिवस देखील चांगलं समालोचन हे तुटणे गावाचे करण काळसर यांना धन्यवाद. दुसऱ्या सत्राला ज्यावेळी सुरुवात होईल त्याआधी आपण व्यासपीठावरती यथोचित मानसन्मान करणार आहोत. मान्यवर इथे उपस्थित आहेत. विजयदादा भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त भरपूर सारे मान्यवर इथे येत असताना नक्कीच नक्कीच मोरिया एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर जितू पाटील डॅशिंग पर्सनॅलिटी 41 ग्रुप म्हणून सुप्रसिद्ध असणारे मॅन फ्रॉम आयरे त्यांचा यथोचित मान सन्मान इथे मात्र केला जातोय एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप मध्ये. तर विनंती आहे आदरणीय जितू पाटील साहेबांना त्यांचा यथोचित मान सन्मान सादरीकरण कक्षामध्ये बर्थडे बॉय आदरणीय विजयदादा भोईर इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत येत असताना अनिल भोईर साहेब देखील आहेत. जितू पाटील साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र होत असताना भरपूर मोठं नाव आहे. भरपूर यंगस्टर्स फॉलो करतात जितू पाटीलला. भरपूर क्रेज आहे सोशल मीडियावरती देखील. त्यांचा देखील यथोचित मान सन्मान होत असताना वळूया मॅचकडे. तिथे कॉम्बॉक्स मध्ये सज्ज आहेत करण काळसर. धन्यवाद. थँक्यू मयूर. वेलकम सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत एमबी ट्रॉफी चॅम्पियनशिप सीझन 7 8व्या पर्वामध्ये आम्ही तुमचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय गावदेवी देवीचा पाडा ग्रामस्थ मंडळ यांच्या वतीने. आणि आज दिवस खास आहे कारण आमचा आधारस्तंभ या स्पर्धेचे आदरणीय श्री विजयजी भोईर साहेब यांचा आज वाढदिवस. त्यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक आणि अनेकोत्तम शुभेच्छा. दुपारच्या लंच नंतर आम्ही तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय.
दुपारचं लंच दररोज आम्हाला ज्यांच्या हाताची चव चाखायला मिळते ते समीरजी भोईर यांचे पिताश्री आदरणीय श्री बाळरामजी भोईर साहेब खूप चांगले आचार्य आहेत आणि त्यांच्या सौभाग्यवती त्यांचं देखील सहकार्य असतं त्यांना. सर्व समीर भोईर कुटुंब ज्यांचं नक्कीच सहकार्य आहे. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार केजू मध्ये. हा चेंडू भरपूर मोठा कोण गॅप पाहायला मिळाले. ओमकार येतोय. हो गुड फिल्डिंग. शेवटच्या क्षणाला असं वाटलं की हा चेंडू सीमारेषा ओलांडतोय की काय, परंतु त्या ठिकाणी स्वतःला झोकून दिलं. ओमकारच्या वेगाने धावला चेंडूपर्यंत. आगासन हा संघ आपण बघितला तरी या संघामध्ये ओमकार नेहमीच आपल्याला आउटफील्डमध्ये व्हायला मिळतात आणि ज्या वेगाने ते धावत आले ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. ऑर्थोडॉक्स लॉंगॉनमध्ये हा चेंडू गेला होता. सरळ बॅटने लॉफ्ट करण्यात आलं होतं. काय कॅमेरावर काय JTCचे आमचे कॅमेरामॅन सध्या तुम्हाला पाहायला मिळतात. चांगल्या पद्धतीने अडवलं ओमकारने. शफल झाले. ऑन साईडला दिशा देत आहेत. स्क्वेअर लेग मध्ये एलिव्हेशन आहे या फटक्यामध्ये. चेंडू सीमा पार. षटकार. चौदावरती धावफलक. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होईल. मिडॉनला सध्या आतमध्ये मिडॉन डीपमध्ये जाते. मिड ऑफला सध्या एक क्षेत्ररक्षक सरकतो त्या मिडॉनवरून, ज्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात विनायक. ऑनसाईडला 2 आहे. डीपमध्ये आपण बघतो मिड विकेट, त्यासोबत लॉंग ऑन. शॉर्ट मिड विकेट आतमध्ये. केजू कॉमेंट्री बॉक्स एंड कडून राईट आर्म विकेट. हाफ ट्रॅकर होता. जास्त टेक ऑफ झाला चेंडू आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. लेगस्टम्पचा बाहेर हा चेंडू आपण बघितला. अवांतर एका धावेने धावफलक बहरत असताना आपण बघतोय 15वरती. सुरुवात चांगली करते त्या ठिकाणी फलंदाज ओमकार. बाप्पाचं गणपती बाप्पाचं आणखी एक नाव ओमकार. आणि आमचे ओमकार या ठिकाणी बसलेले आहेत कोपरचे. त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आहेत त्यागा संधा आणि खास करून केजू मुंडे यांना. नेहमीच या संघाचे ते समर्थक राहिलेले आहेत. कोपरचे जरी असले तरी त्यागासनला नेहमीच समर्थन देत असतात. षटक या ठिकाणी पहिलं संपन्न. निर्धाव चेंडूवाला शेवटचा केजूचा. नो लॉस. खिडकाळी संघाची धावसंख्या आपण बघतोय 15वरती. टार्गेट 67चं आहे. म्हणजे आस्किंग रनरेटचा आपण विचार केला तर ते आस्किंग रेट तुम्हाला पाहायला मिळेल 13.40 असतं. 13.40. पंधरा धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आस्किंग रन रेट मेंटेन करत असताना आपण बघतोय ते खिडकाळीला हर्डल पाहायला मिळालं. ज्या वर्तुळामध्ये आता चर्चासत्र करण्यात आलं एका षटकानंतर, कारण विकेट त्यांना मिळवायचे आहे. केजू आगासनची गोलंदाजी मधली स्ट्रेंथ आहे आणि त्याच्या अगेन्स्ट धावा आल्या त्या 15 धावा. सो इथे टीम मीटिंग त्यांनी लगेचच बोलवली आणि येत आहे ते टॅलेंटेड यंगस्टर बॉलिंग मार्कवरती आपण बघू शकाल आता ते विराज मुंडे. तर बॉल क्रिकेटचे धडे या देखील खेळाडूने गिरवलेले आहेत. प्राथमिक धडे. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गेल्या 2 ते 3 हंगामांमध्ये खूप चांगली कामगिरी त्याची राहिली आहे. यंगस्टर आहे. नवोदित आहे आणि नवोदित म्हटलं की तुम्हाला एक ऊर्जा त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त पाहायला मिळते. सो पाहायला मिळेल बॉलिंग मार्कवरती गोलंदाज विराज. समोर त्यांच्या आहेत अनुभवी असे योगेश पवार. डीपमध्ये लॉंग ऑन. डीपमध्ये आपण बघतोय स्क्वेअर लेग ऑन साईडला आणि डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हर योगेश पवारसाठी. मिड ऑफ आतमध्ये आहे, ज्या ठिकाणी केजू मुंडे यांना आपण बघतो. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सोबत फाईन लेग थर्ड मॅन, बॅकवर्ड गली आणि शॉर्ट कवा. पहिला चेंडू होता. बॅटची इनरच घेतली पाठीमागे. निल्सनने क्विक ॲक्शन बिहाइंड द विकेट वेगाने चेंडूवरती पोहोचले. ते थोडासा वळण घेत असताना पाठीमागे हा चेंडू आपण बघितला होता. बॅटची इनरेस घेतल्यानंतर धावगण्याची संधी त्यांनी दिली नाही आणि इथे आपण बघतोय तर डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर प्ले सुरू आहे. धावा धावफलकावरती आपण बघतोय 15. विराज समोर कडून पिच होता डाऊन दी ग्राउंड. गॅप आहे मोठी. धनुष्यबाणासारखा सरळ चेंडू चाललाय सीमा पार. 4.
ऑफ समला होता चेंडू मोठी कडा थर्डमॅन मध्ये गुड फिल्डिंग. डायरेक्ट हिट का केलं नाही हेच सांगतायत. इनफिल्ड मध्ये असलेले सर्वच खेळाडू हेच सांगतात डायरेक्ट हिट का केलं नाही. कारण फॉलोथ्रो मध्ये विराज होता, डीप मध्ये देखील लॉंग ऑनला ओमकार होते त्या ठिकाणी बॅकिंगसाठी. सो या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला आपण बघितलं मोनिश होते आणि डायरेक्ट हिट त्यांनी का केलं नाही हा प्रश्न त्यांना देखील आता पडला असेल. धाव एक पूर्ण होते. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 20 या आकड्यावरती 20. विराजच्या अगेन्स्ट आतापर्यंत चौकाराला 3 मध्ये 5 त्याने खर्च केलेला आहे. ओमकारसाठी क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन असं वाटलं करण्यात येते, परंतु पुन्हा एकदा थांबले केजू त्या ठिकाणी मिड ऑफला. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरला आपण बघतोय क्षेत्ररक्षक आहेत. ऑफ साईडला ऑन साईडला 2 आहेत. विराज मुंडे हाफ ट्रॅकर होता, ऑन द टोस पूल करण्याचा प्रयत्न होता, स्पॉटकडे बघत राहिले आता ओमकार ठाकूर यांना आपण बघतोय. ऑफसमच्या थोडे बाहेर निघाले होते. आम ॲक्शनने विराजला आपण बघतोय गोलंदाजी करत असताना एक तिखट बाउन्सर आता आला आणि तो मात्र फलंदाज ओमकार से इरादेने स्थिनाभूत करतोय. डॉट बॉल. षटकातील शेवटचा 2 बॉल आहेत, अजून 5 धावा खर्च केलेल्या आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक. हाफ ट्रॅकर यावेळेला देखील पूल करण्याचा प्रयत्न, स्लाइस ऑन दी बॅट, विकेटचं पतन. खेळाडूवृत्ती पाहायला मिळाली. अंपायरचं थोडा उशिराने निर्णय नक्कीच आला, परंतु या ठिकाणी आपण बघितलं तर स्वतः बॅटची कडा माहीत आहे त्या ठिकाणी फलंदाजाला आणि स्वतःहून ते निघाले पॅव्हेलियनच्या दिशेने. सो स्पोर्ट्समनशिप स्पिरिट असणं प्रत्येकाकडे गरजेचं असतं आणि स्पोर्ट्समनशिप स्पिरिट आपल्याला पाहायला मिळालं ओमकार ठाकूरकडे. विकेट पहिली अवधेवी खिडकाळीची 20 या आकड्यावरती 20-1. वरती पहिला धक्का. विराजने पार्टनरशिप फोडली, 2 बाउन्सर आले आणि त्याचं उत्तर नव्हतं ओमकारकडे. हा देखील एक तिखट बाउन्सर पाहायला मिळाला. ऑफसमचा थोडा बाहेर, रायझिंग अँड सरप्रायझिंग. 3ऱ्या क्रमांकावरती कॅप्टन आले महेश आणि त्यांच्यासाठी पहिला चेंडू हा बाउन्सर आला, फक्त कट करण्याचा प्रयत्न. हे 3 बाउन्सर 3 डॉट बॉल पाहायला मिळाले. षटक 2 संपन्न. पॉवर प्लेमध्ये धावा 20 10चा करंट रन रेटने. पहिल्या षटकामध्ये 15 होत्या, तर दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितल्या त्या फक्त 5 धावा विथ 1 विकेट. सो यशस्वी षटकाची सांगता झाली. पहिली प्रोडक्टिव्ह ओव्हर होती ती बॅटिंग करत असताना खिडकाळीसाठी, तर दुसऱ्याच ओव्हरमध्ये धावसंख्येला लगाम फक्त 5 आल्या. 20 वरती धावफलक आणि या सामन्यामधलं समीकरण गरज असेल ती 47ची 47 धावसंख्येची. चेंडू शिल्लक असेल 18. आणि या सामन्यामध्ये 18 चेंडू 47 धावसंख्येचं समीकरण अजूनही आहे. षटक 3रं असेल आणि या षटकामध्ये येत आहेत नागराज मुंडे आपल्याला पाहायला मिळतील. एका बाजूला योगेश पवार, एका बाजूने किल्ला लढवत आहेत. ज्या ओमकारने पहिला चौकार ठोकला तो माघारी परतलाय. योगेशच्या बॅटमधून एक षटकार आला, एक चौकार आला आणि इंडिव्हिज्युअल 12 वरती त्या खेळतात. पहिला चेंडू येतोय व्हाईट बॉल. दिशा भरकटतायत गोलंदाज नागराज. समीकरण 18 मध्ये 47 होतं, ते आता होईल 46. 46. दुपारचं हे प्रकरण आज उन्हाचा तडाखा भरपूर बसतोय. टेम्परेचर थोडं या अगोदरच्या दिवसांच्या तुलनेत आज थोडं हाय तुम्हाला पाहायला मिळेल. ऑफ समचा बाहेर होता, टेकन लाऊड साऊंड. चांगला झेल पाहायला मिळाला. बिहाइंड द विकेट निल्सनने टिपलाय. विकेट पाहायला मिळते ती 3री. बॅटिंग करत असताना खिडकाळीची 2री विकेट.
21 वरती दुसरा धक्का. दोनशेच्या स्ट्राईक रेटने बॅटिंग करत असताना 6 चेंडूंचा सामना केला तो योगेश पवारने आणि त्याला नागराजने बाद केले. दोन्ही झेल टिपले ते निल्सनने. सो इथे आपण बघितलं आता 21 वरती धावफलक, एक व्हाईट बॉल. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न होता, जास्त बाहेर चेंडू पाहायला मिळाला हलगर्जीपणा क्षेत्ररक्षणामधून आणि धावा या ठिकाणी पूर्ण होत असताना आपण बघतो या ठिकाणी ते एक अर्थातच नो बॉलचा इशारा. धाबा मिळतील 2. पुढचा चेंडू फ्री हिट. दिशा भरकटतात. या अगोदर एक व्हाईट बॉल आला होता पहिला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती विकेट मिळवली योगेशची आणि यावेळेला येतोय नो बॉल. कलपटीच्या बाहेर टाकण्यात आला आणि त्याच कारणास्तव अंपायरचा इशारा आलेला आहे तो नो बॉल. स्ट्राईक चेंज झाली आहे. यस, सो या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन आपण करू शकता. ते होत आहेत नागराज ऑफसमचा बाहेर. यावेळा देखील पाठीमागे गेलाय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अंपायर्समध्ये रिकन्सलेशन आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी आता डिसिजन काय असेल, दोन आमचे अंपायर्स तुम्हाला पाहायला मिळतात, समीर बोईर आणि कुणाल म्हात्रे. व्हाईट बॉल, अखेर निर्णय आलाय तो व्हाईट बॉल. सो धावफलक आपण बघू शकाल एक्स्ट्रा रनने जाऊन पोहोचले पुढे ते 24 या आकड्यावरती. आणि ज्यांचं नुकतंच आगमन होतंय ते आदरणीय श्री राहुलभाई पाटील अडवलीची ही आन बान शान. बैलगाडा शर्यतीमधले खूप मोठं नाव, सामाजिक राजकीय आणि क्रीडा क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसर असणारे व्यक्तिमत्व. बैलगाडा शर्यत म्हटलं की अडवलीच्या अनबान शान राहुल दादांचं नाव नेहमीच सर्वांना ठाऊक असेल. मथुर आणि महाकाल ही त्यांची बैल जोडी संपूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घालते. संपूर्ण त्यांचा ताफा आपल्याला पाहायला मिळाला. खास करून आज वाढदिवस या स्पर्धेचा आधारस्तंभ आदरणीय श्री विजयजी भोईर साहेब यांना शुभेच्छा देण्यासाठी हे त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तर राहुल दादांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. येणाऱ्या कालावधीमध्ये राहुलभाई पाटील चषक ही स्पर्धा तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल अडवलीच्या क्रीडांगणामध्ये. त्या स्पर्धेचे सर्व मैदानाच्या आतमध्ये सामना त्यांच्या माहितीसाठी सुरू आहे तो आगासन वर्सेस खिडकाळी. 67चं लक्ष आहे. तिसरा षटक प्रगतीपथावर, संधी झेलची. निल्सनने तिसरी कॅच टिपली आहे आणि धक्का तिसरा खिडकाळीला बाद होतोय. कॅप्टन महेश पाटील. या खेळाचे देखील प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतील. जिथे जिथे शर्यती असतात तिथे जात असतात आणि या खेळामधलं एक मोठं नाव आदरणीय श्री राहुलदादा पाटील अडवलीचे आणि त्यांची बैल जोडी प्रत्येकाला नक्कीच माहीत असेल ज्या क्षेत्राशी निगडीत आहेत, मथुर आणि महाकाल. वापिस होता इनरेज पाठीमागे फाईन लेग मध्ये डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. हुकलाय तो प्रयत्न वेगाने या ठिकाणी नक्कीच हिट करण्याचा प्रयत्न होता निल्सनचा. निल्सनने 3 कॅचेस पकडले आहेत बिहाइंड द विकेट आणि 3 आघाडीचे फलंदाज
पहिली विकेट विराजने मिळवली, त्यानंतर नागराजने 2 मिळवले आहे. षटका जुनी आपण बघितलं, एकंदरीत 2 बाकी आहेत. तिसरं षटक सध्या प्रगतीपथावर आणि या षटकामधील 2 चेंडू जुनी शिल्लक आहे. 67चा पाठलाग सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये 15 आल्यानंतर केलेलं हे कमबॅक विराजने आणि त्यानंतर नागराजने. चांगलं षटक तयार होतात. नागराज तेजस पाटीलच्या विरोधात. शफल झाले, लॉफ केला, मिस टायमिंग. मिड ऑफ मध्ये हा चेंडू वेगाने धावतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झाले. थोडीशी टक्कर देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाली. आशा करतो गंभीर दुखापत नसेल. काय एफर्ट्स होते, काय प्रयत्न होते. लॉंग ऑफ वरून धावत गेले इनफिल्ड मध्ये. क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले सिद्धेश. लाजवाब. प्रयत्नांना तोड नव्हती या ठिकाणी. असं वाटलं शेवटच्या क्षणाला कॅचचे घेतात, परंतु हातामधून त्यांचा कॅच ड्रॉप झाली आणि इथे आपण बघितलं तर नक्कीच जीवदान मिळतंय ते तेजस पाटीलला. शेवटचा चेंडू असेल नागराज तिसऱ्या षटकामधला. स्विच हिटचा प्रयत्न केलाय, ड्राईव्ह करण्यास भाग पडलं. फुलटॉस होता, वेगवान फुलटॉस. सिद्धेश पाहायला मिळालं, थोडंसं फंबल झालंय. इथेचा कॉल आहे, फेकी होती ॲक्युरेट. येस, इट इज आउट. गरज होती का? थोडा चेंडू निसटला होता. सिद्धेशने पुन्हा लगेचच उचलला चेंडू. फेक ॲक्युरेट केली नॉन स्ट्राईकला. नागराजने कलेक्ट केला चेंडू आणि अस्त्या उद्ध्वस्त केला. हितेश हा या संघाचा स्लॉगर आता बाद होतोय 1 वरती. धक्का 14 लागलाय तो खिडकाळीला. धावफलकावरती पाहायला मिळतात एकंदरीत 32. 3 षटकं संपले झालेली आहेत. लक्ष आहे ते म्हणजे चढावामध्ये 67चं. आता 12 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल आणि 12 चेंडूंमध्ये बनवायचा आहे त्या धावा आपण बघू शकाल 35. संयुक्त आगमन झालंय. हे भरगच्च भरलेलं तुम्हाला आमचं व्यासपीठ पाहायला मिळेल. हे सर्व मान्यवर त्या ठिकाणी तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतात. स्क्रीनवरती बघू शकाल ज्यांचा आज वाढदिवस आहे. या स्पर्धेचे आधारस्तंभ आदरणीय विजयजी भोईर साहेब आणि त्यांच्या बाजूलाच त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज ते खास करून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एक रुबाबदार व्यक्तिमत्व सामाजिक क्रीडा राजकीय क्षेत्रांमध्ये नेहमीच आपल्याला ते पाहायला मिळतात. अग्रेसर असतात आणि बैलगाडा शर्यतीमधले खूप मोठं नाव आहे. आदरणीय श्री राहुलदादा पाटील हे तुम्हाला पाहायला मिळतात स्क्रीनवरती. त्यांच्या बाजूला आपण बघतोय अनिलजी भोईर साहेबांना आपण बघतो त्या ठिकाणी आणि सर्व मान्यवर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. VIP डाईस मध्ये 12 चेंडू आणि 12 मध्ये बनवायचे आहेत. या सामन्यामध्ये 35 धावा. विराज क्रॉस बॅट ठिकाणी लॉफ करण्याचा प्रयत्न. विराज जातो वेगाने. चेंडू हातामधून निसटला. हात नक्कीच यस त्यांना लागला, परंतु त्या अगोदर तेजस देखील आता पोहोचला. एक रन, एक रिस्की रन या ठिकाणी कंप्लीट झाली. सिंगलने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले ते 33 या आकड्यावरती तुम्हाला पाहायला मिळेल धावफलक. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल ते म्हणजे 33 या आकड्यावरती 33 वरती धावफलक आपण बघतोय. धावा 33 पाहायला मिळतात. तयार होतात विराज. हा लॉफ केलाय, मिस टायमिंग. एक्स्ट्रा कव्हर मध्ये केजू धावतोय आणि वेल जज कॅच. चेंडू पर्यंत पोहोचले. डाऊन दी बॉल. वेल जज कॅच पाहायला मिळाली. केजू कडून धक्का बसतोय या ठिकाणी. तो 5वा बॅटिंग करत असताना खिडकाळीला स्लॉगर बाद होत आहेत. तेजस पाटील 3 धावसंख्येचे योगदान.
धावफलक 33 वरती. सामन्यामधलं समीकरण आपण बघतोय 10 मध्ये 34. मैदानाच्या आतमध्ये येत आहेत ते नॉन स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय शनिदास आणि स्ट्रायकिंग एंडला आहे ते फलंदाज सागर. विराजच्या हातामध्ये चेंडू. ज्या विराजने दुसरं षटक पॉवर प्लेचं हाताळलं होतं फक्त 5 धावा एक गडी बाद करत असताना. तो रायझिंग डिलिव्हरी, वेग भरपूर आहे. हॅम ॲक्शनने गोलंदाजी करतायत आणि टप्पा पडल्यानंतर हा चेंडू आपण बघितला तर वेगाने निघून गेला. चेस करत असताना फलंदाजाला विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव चेंडू आला. धावफलक आपण सध्या बघतोय ते म्हणजेच 33 वरती थांबलेलं. या षटकामध्ये फक्त 1 रन आले. 12 मध्ये 35ची गरज असताना 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव आणि तेजस पाटीलची विकेट त्याने मिळवली आहे. तयार होत्या समोरच्यांकडून गोलंदाज विराज मुंडे. शफल झाले. तो करण्याचा प्रयत्न होता फाईन लेग मध्ये. बॅटच्या खालचा भागाला लागला चेंडू आणि त्यानंतर आपण बघितलं तर जिथे त्यांना दिशा द्यायची होती हवेमधून तिथे फक्त ड्राईव्ह झाला चेंडू. कुणाल त्या ठिकाणी अडवता चेंडूला. 1 धाव ते रोखू शकत नव्हते. सिंगलने धावफलक 34 वरती. आणि आता हे समीकरण आपण बघू शकाल थोडंसं उघड होत असताना बॅटिंग करणाऱ्या खिडकाळीसाठी 33ची गरज आहे 8 चेंडूंमध्ये. 34 वरती निम्मा संघ गारद झाला खिडकाळी. नागराजांनी विकेट मिळवले होते 2 या अगोदरच्या षटकामध्ये आणि दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं तर विकेट मिळवली होती ती विराजने. हाफ ट्रॅकर होता. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न फसतोय. टप्पा पडल्यानंतर जोराने प्रहार करण्याचा प्रयत्न तर नक्कीच होता परंतु चेंडूवरची नजर हटली. बॅकफुटला येत असताना जास्तीत जास्त फटके ऑन साईडला मारत असताना आपण बघतो शनिदास यांना आणि तशाच पद्धतीनं यावेळेला बॅकफुटला येत असताना त्यांनी पुल करण्याचा प्रयत्न केला होता. मिस झालेत. येतोय निर्धाव चेंडू. 2 धावा आतापर्यंत फक्त खर्च 1 विकेट मिळवत असताना असेल या षटकातील शेवटचा चेंडू. 7 मध्ये 33. हाफ ट्रॅकर होता. उकळण्याचा प्रयत्न होता. बॅक फाईन लेग मध्ये चेंडू वळून गेल. कुणाल पोहोचलाय. गुड फिल्डिंग. वेगाने धावत गेले होते कुणाल. फेकी करता सॅकिंगला थोडी बाजूला आली होता. बाजूला आली होती फेकी आणि उचलून त्या ठिकाणी नक्कीच ठेवला हातामध्ये कारण डायरेक्ट हिट करत्या वेळी फलंदाज देखील पॉपिंग क्रीजमध्ये येत होते त्या ठिकाणी शनिदास. धावा मिळतात 2 षटक संपन्न 4. लक्ष 67चं गडी बाद झालेले 5 धावा धावफलकावरती तुम्हाला पाहायला मिळतात त्या 36. 6 चेंडू आणि 6 मध्ये आता समीकरण आपण बघू शकाल 31 धावसंख्येचं 31 रिक्वायर्ड रिमेनिंग 6. (36) 36 वरती तुम्हाला पाहायला मिळेल धावफलक. तयार होत असताना आपण बघू शकाल गोलंदाज या वेळेला कुणाल यांना 31 ची गरज आहे 6 चेंडूंमध्ये. फुलर लेंथ ऑफसमचा बाय चांगला चेंडू. बॅकफुटला येत असताना खेचण्याचा प्रयत्न करतायत आणि चेंडूच्या रेषेपासून पाठीमागे गेल्यानंतर हा पुढ्यात पडलेला चेंडू सरळ जाऊन विसावतोय तो एससी रक्षकाच्या हातामध्ये. काय गोलंदाजी राहिली. पहिल्या षटकामध्ये 15 आलं नंतर फक्त 5. ग्राफ खाली आला 12 आणि 4. विराटची दोन्ही षटकं जर आपण बघितली चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक घेत आहेत त्यांचा वाक्या बाहेर. कव्हर्स मधून हा चेंडू सीमा पार 4. कुणाल स्टेप आउट झाले. बॅटची खालची कडा गरंगळता चेंडू चालला बोऱ्यासारखा तो शॉट. स्क्वॉल लेग मध्ये फक्त 1 रन या ठिकाणी नक्कीच मिळेल आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय ते 41 वरती. विराटची 2 षटकं ज्यामध्ये फक्त 9 आणि 2 विकेट. इकॉनॉमिकल त्याची गोलंदाजी. नागराजांचं षटक 1, 2 विकेट 12. याच गोलंदाजीने कुठेतरी जखडून ठेवलं ते फलंदाजांना. खिडकाळीचा 26 अंतर राहिलंय 3 चेंडूंमध्ये. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हर मध्ये गॅप आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. डायव्हर्ट झाला चेंडू. बॅट बाउन्स
आणि सिद्धेश शबाक्या बाहेर सीमा पार 4. ऑन साइडला पूल करण्याचा प्रयत्न डावेमध्ये निल्सन धावतोय वेगाने आणि या डावामधली कॅच त्याने पकडली ती 4थी आणि धक्का लागतोय तो 6वा बॅटिंग करणारा खिडकाळीला. कॅप्टन या जनमान उत्तर शोचे कॅप्टन मनोज पवार आपण प्रेझेंटेशन मध्ये यायचं आहे. फुलर लेन लॉफ्ट केलाय लॉंग ऑन मध्ये हवेमध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. त्या ठिकाणी ओमकारने स्वतःला स्ट्रेच केलं. सुंदर झेल. 7वा गडी बाद शेवटच्या चेंडूवरती कुणालला मिळतंय यश दुसरं आणि ते 22च्या फरकाने हा सामना जिंकलेला आहे. 22 धावसंख्येचा तो संघ ओमसाई आगासन. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम खिडकाळी. पहिल्याच डावामध्ये 66 उभारल्या ज्यामध्ये